मना मना से देतो स्फूर्ती, डौलाने फडकतो तिरंगा, मना मना से देतो स्फूर्ती, साऱ्या विश्वात निनादत राहो प्रिय भारत भूची कीर्ती, प्रिय भारत भूची कीर्ती। अशीच आपल्या भारत भूची कीर्ती या ठिकाणी सांगण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळेचे जे काही लहान विद्यार्थी आहेत ते आपणासमोर या ठिकाणी भाषण सादर करणार आहेत। तर मी या ठिकाणी रुद्र राजेंद्र रेवाळे याला या ठिकाणी आमंत्रित करते की त्यांनी आपलं भाषण या ठिकाणी सादर करावे। आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक, सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत। हा दिवस भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, सोडिले सर्व त्यागिला सुखी संसार। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले। आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे। भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 पासून प्रजेची सत्ता सुरू झाली, याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून बोलतो। आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो। राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाणं आहे, तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाणं आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र, कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात। तसेच शूर मुलांना शौर्य पुरस्कार देण्यात येतात। देशातील शूर सुपुत्राची आठवण काढली जाते। वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय 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 घोषणाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने परिपूर्ण होते। या दिवशी प्रत्येक भारतीयाने आपल्या देशात शांतता राखायची व भारताचा विकास करण्याची प्रतिज्ञा करून त्याचे पालन केले पाहिजे। शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो, शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो, स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूच्या पराक्रमाला मानाचा मुजरा, भारत भूच्या पराक्रमाला मानाचा मुजरा। जय हिंद, जय भारत। मुद्रासाठी झाल्या पाहिजेत। खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्याने भाषण सादर केलेलं आहे। यानंतर दिनेश साळवी याला मी या ठिकाणी भाषणासाठी आमंत्रित करते। Good morning. Today is 26 January, our Republic Day. It is the day when our India became free from British rule. Our freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose and Rani Lakshmibai fought bravely for our freedom. They worked hard and sacrificed their life for our country. On this day, we hoist the flag, sing patriotic song and enjoy special program. In school, we should love our country and work hard to make it proud. Jai Hind, Jai Bharat. Thank you. बघा किती त्याचे उच्चार स्पष्ट होते। खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्याने भाषण सादर केलेलं आहे। यानंतर आमची जिल्हा परिषद मराठी शाळेची रुंजी अंकुश जाधव तिला मी या ठिकाणी भाषणासाठी आमंत्रित करते। Good morning. Today is 26 January.
Singh, Subhash Chandra Bose and Rani Lakshmibai fought bravely for our freedom. They were hard and country. On this day we hoist the flag, sing a patriotic song, enjoy patient program in school we should love our country, make it proud, Jai Hind Jai Bharat. Thank you. छान, खूप छान. यानंतर इयत्ता चौथीतील कुमार प्रसन्न नंदकुमार कालेकर याला मी या ठिकाणी भाषणासाठी आमंत्रित करते. उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेले माझ्या देश बांधवांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस म्हणजे भारतातील राष्ट्रीय सण, भारताच्या इतिहासातील सोनेरी क्षण. मित्र हो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी, परंतु त्या स्वातंत्र्याला खरा आकार मिळाला तो 26 जानेवारी 1950 रोजी. कारण या दिवशी भारताला गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून भारताचे संविधान तयार केले. भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व समानतेचा अधिकार दिला आहे. मित्र हो, आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया की आपल्या भारत देशाला जगातील नंबर 1 बनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करूया. शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद जय भारत. जोरदार टाळ्या प्रसन्नासाठी होऊन जाऊ दे. छान पद्धतीने या ठिकाणी भाषण त्याने सादर केलेलं आहे आणि अशीच प्रेरणा तुम्ही सुद्धा त्याच्याकडनं घ्यावी. तो नेहमीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वक्तृत्व सादर करत असतो. त्याची ही कला त्याला जोपासण्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्याला शुभेच्छा देऊयात. खूप खूप अभिनंदन प्रसन्न म्हणजे. यानंतर आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त जसं आपल्याला भारत देश चांगल्या पद्धतीने त्याचं नाव आपल्याला जगामध्ये कमवायचं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला पर्यावरणाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि मग पर्यावरणाचं समतोल ठेवण्यासाठी गरज आहे ती म्हणजे झाडे लावण्याची आणि जगवण्याची. तर झाडांचे महत्त्व सांगणारा आमचा लहान अर्णव राजेंद्र कालेकर, करंजाणी अंगणवाडीतील हा छोटा विद्यार्थी या ठिकाणी आपल्या भाषणातून झाडांचे महत्त्व या ठिकाणी सांगत आहे. तर मी त्याला त्याचे मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. नमस्कार, माझे नाव अर्णव राजेंद्र कालेकर. मी आज तुम्हाला झाडांचे महत्त्व या विषयावर माहिती द्यायला. त्याचं फक्त आपणा सर्वांनाच नाही. झाडे आपणास ऑक्सिजन मिळतात, ते आपल्याला अन्न, लाकूड, फळे, औषधे देतात. झाडांमुळे वातावरण स्वच्छ राहते. झाडे हवा शुद्ध ठेवतात. ती प्राणी आणि पक्ष्यांना निवारा देतात. झाडांमुळे पाऊस पडतो. आपण जास्तीत जास्त झाडे लावून निसर्गाचा समतोल राखूया. धन्यवाद. खूप छान. बघा, त्याच्या धाडसासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लहान वयाचाच त्याचा आत्मविश्वास किती दांडगा आहे तो बघा, की या ठिकाणी येऊन त्याने सुंदर पद्धतीने भाषण सादर केलेलं आहे आणि झाडांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपणही झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची भाषणे ही झालेली आहेत.